मागील काही दिवसांपासून माळशिरस तालुक्यातील सुमित्रा ग्रामीण बिगर शेती पतसंस्थेमध्ये आर्थिक घोटाळ्यांची मालिका सुरू आहे। या पतसंस्थेत बोगस कर्ज प्रकरणे दाखवून सामान्य शेतकरी आणि नागरिकांकडून जबरदस्तीने वसुली होत होती। मागील 10 वर्षात 1000 पेक्षा जास्त कर्जाच्या प्रकरणांमध्ये अधिकाऱ्यांशी संगनमत करून वसुली दाखले मिळवण्यात आले होते। यातूनच 50 ते 60 कोटींपेक्षा जास्त रकमेची बेकायदेशीरपणे सक्तीची वसुली करण्यात आली। तसंच अनेक प्रकरणांमध्ये वसुली संदर्भात घेतल्या जाणाऱ्या सुनावण्यांमध्ये अनेक वर्षांचं अंतर दिसून आलं। त्यामुळेच यातून बेकायदा वसुली करून संस्थेच्या चेअरमन आणि संचालकांनी हडप केले असल्याचे आरोप झाले। त्यातून यापूर्वी जेव्हा सहकार विभागाची चौकशी झाली आणि चेअरमनवर गुन्हा दाखल झाला, तेव्हा चेअरमनच्या दबावात येऊन तत्कालीन मॅनेजरने दिनकर भोसले यांनी कलेक्टर ऑफिसमध्ये आत्महत्या केली होती, असं निदर्शनास आलं। त्यामुळेच आता या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात येणार आहे। यासाठी एका विशेष उच्चस्तरीय चौकशी समितीची नेमणूक करण्यात आली आहे। त्यामुळेच या प्रकरणी आता या पतसंस्थेचे तत्कालीन चेअरमन जयसिंह मोहिते पाटील यांची चौकशी होणार आहे।